न्यायदान वेगानं होण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। महाड इथल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठतर न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। सध्या वर्षाला 800 ते 1000 कोटी रुपये न्यायालयीन पायाभूत सुविधांवर खर्च केले जातात असं सांगत उच्च न्यायालयाकडून पायाभूत सुविधा उभारणीबाबत जितके प्रस्ताव येतील ते विलंब न करता तातडीनं मान्य केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। 3 नव्या फौजदारी कायद्यानुसार राज्यातल्या व्यवस्थांमध्ये वेगानं परिवर्तन केलं जात आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। न्यायालयाच्या प्रयत्नांमध्ये राज्य सरकार सोबत आहे असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती होती, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालय परिवहन भवन इमारतीची पायाभरणी केली। गेल्या 2 वर्षात परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत। नुकताच राज्य शासनानं मेटासोबत व्हॉट्सॲप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे। यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत। यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचा देखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत अपघातांची संख्या कमी होण्यामध्ये तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे असं ते म्हणाले। मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी आपल्याकडील पार्किंगच्या जागांचं मॅपिंग करावं आणि ते एका ॲपवर आणावं, असंच केंद्र सरकारनं सांगितल्याप्रमाणे आणि 100 दिवसांच्या कार्यक्रमाप्रमाणे परिवहन विभागानं 15 एप्रिलपर्यंत राज्यातील चेकनाके बंद करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी 2024 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या वतीनं 65 वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवानाधारकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान निधीचं वितरण केलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते।